मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आहे, सेट यू आणि सेट पी ची व्हॅल्यू दिली आहे. शो द सेट यू पी पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. सो आपल्याला सेट यू, सेट पी आणि पी कॉम्प्लिमेंट वेन डायग्रामने दाखवायचं आहे. सेकंड त्याच्यामध्येच क्वेश्चन दिला आहे की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी हा व्हेरीफाय करायचा. सो स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन पासून, ज्याच्यामध्ये आपल्याला काय काढायची आहे, वेन डायग्राम. सो वेन डायग्राम मध्ये काय येणार, सेट यू आणि सेट पी. सगळ्यात आधी तर आपण इथून सुरुवात करू. सेट यू साठी आपण एक स्क्वेअर लिहिलं आणि त्याला नाव दिलं सेट यू. सेकंड एक सर्कल काढलं आणि त्या सर्कलमध्ये आपण काय लिहिणार, सेट पी चे एलिमेंट्स, म्हणून सेट पी असं नाव दिलंय. कोणतीही वेन डायग्राम काढताना आपण छोट्या सेट पासून सुरुवात करतो, म्हणून सगळ्यात आधी सेट पी चे एलिमेंट्स लिहून घेऊ. सेट पी मध्ये एलिमेंट आहे 1, नेक्स्ट आहे 3, नंतर आहे 7 आणि 10. आता सेट यू चे एलिमेंट्स लिहू. सेट यू मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 1, पण तो आपण ऑलरेडी लिहिला आहे म्हणून तो नाही लिहिणार. पुढचा एलिमेंट आहे 2, तो लिहून घेऊ. 3 ऑलरेडी पी मध्ये लिहिला आहे म्हणजे नाही लिहायचा तो. त्यानंतर 8, 9, 11 आणि 12. बाकीचे जे एलिमेंट्स होते ते सेट पी मध्ये कव्हर झाले आहेत. आता आपल्याकडे सेट यू आलं आणि सेट पी मिळाले. फाइंड आउट करायचं आहे पी कॉम्प्लिमेंट. पी कॉम्प्लिमेंट काय असतं, यू मधून जर आपण हा पी मायनस केला, म्हणजे यू मधून जर हा पूर्ण पी चे एलिमेंट्स काढले तर उरलेले एलिमेंट्सला म्हणतात पी कॉम्प्लिमेंट. सो ते फॉर्म्युल्याने लिहून घेऊ आपण. पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू यू मायनस पी. यू चे एलिमेंट्स काय आहे, 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पी चे एलिमेंट्स आहे 1, 3, 7 आणि 10. आता ह्या दोघांचं मायनस करायचंय, म्हणजेच काय, असे एलिमेंट्स शोधायचे जे पी मधले नकोय, म्हणून हा 1 आणि हा 1 कट झाला. सो दिस 3 आणि दिस 3 कट. 7 पण कट झाला आणि लास्ट मध्ये हा 10 आणि 10 कट झाला. सो उरलेले एलिमेंट्स आपले काय राहणार आहे, पी कॉम्प्लिमेंट मध्ये. पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय आलं मग, 2, 8, 9, 11 आणि 12. जर तुम्ही डायग्राम मध्ये पण बघितलं तर पीचा सर्कल सोडून जे एलिमेंट्स आहेत 2, 8, 9, 11 आणि 12 त्याला म्हणतात पी कॉम्प्लिमेंट. म्हणून वेन डायग्राम मध्ये पी कॉम्प्लिमेंट कुठं लिहिणार आपण, करेक्ट. तो क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं कम्प्लीट झालाय, ज्याच्यात आपल्याला यू, पी आणि पी कॉम्प्लिमेंट वेन डायग्राम मध्ये दाखवायचं होतं. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊ, जिथं आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी असतं का. मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघितलं की पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू असतं यू मायनस पी, राईट. हे होतं. हाच फॉर्म्युला आपण इकडे यूज करणार. सो फॉर्म्युला काय येणार मग, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इक्वल टू यू मायनस पी ऑफ कॉम्प्लिमेंट. सेम फॉर्म्युला आहे, इथं फक्त पी होतं, याच्या ब्रॅकेटमध्ये पी कॉम्प्लिमेंट आहे. व्हॅल्यूज पुट करणार. यू आपल्याकडे काय आहे, एलिमेंट्स यू लिहून घेतलं आणि एलिमेंट्स पी इक्वल टू जे एलिमेंट्स आपल्याकडे होते ते पी कॉम्प्लिमेंटचे आले. अगेन मायनस केलं, हा 2 सेम आहे, हा 2 सेम आहे, नेक्स्ट 8 सेम आहे, त्यानंतर 9 सेम आहे, 11 आणि 12 सेम आहे. बाकीचे उरलेले एलिमेंट्स कुठे येणार मग, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट मध्ये. सो ते एलिमेंट्स आले 1, 3, 7 आणि 10. आपल्याला चेक करायचं आहे की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजेच हे एलिमेंट्स पी मधल्या एलिमेंट्सशी मॅच करतात का. तर तुम्ही चेक केलं तर दोघं पण एक्झॅक्ट मॅच करतात, म्हणून आपण लिहू शकतो
की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय असतं, पी.